वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताला, या स्फूर्ती गीताला 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं या अ, वंदे मातरमची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. खरं म्हणजे वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाच्या रक्तामध्ये सामावलेलं आहे. एक स्फूर्ती गीत आहे. वंदे मातरम म्हणजे आपल्या भारत मातेला वंदन आहे, मातृभूमीला वंदन आहे, आपल्या आईला वंदन आहे, असा त्याचा साधा सरळ अर्थ होतो. तर वंदे मातरमच्या बद्दलची आता सध्या चर्चा सुरू आहे. तर हा एक भाजपनं खेळलेला एक राजकीय डाव असा आपण म्हणू शकतो, की वंदे मातरमची 150 वर्ष होत आहेत. त्याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच. पण वंदे मातरमची ती जी संसदेतली चर्चा आहे, ती पर्यायानं सध्याचं जे भाजप सरकार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब जे आहेत पंतप्रधान आपले, तर त्यांच्यावरतीच ही चर्चा उलटलेली आहे किंवा विरोधकांनीच कसे त्याचे वाभाडे काढले ते आपण या 4 दिवसामध्ये लोकसभेमध्ये पाहिलं. आणि वंदे मातरम ची जी 150 वर्ष आहे त्याच्यामध्ये बघा अ, अ, या ज्या महुआ मोइत्रा आहेत, तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील खासदार, त्यांनी जे इतकं परखडपणे आणि प्रभावीपणे वंदे मातरमचा इतिहास सांगितला आणि एक बंगाली व्यक्ती किंवा बंगाली अस्मिता ही वंदे मातरमशी कशी जोडली गेली होती आणि त्यानुसार तिथून पुढं भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बंगाली युवकांचा किंवा बंगाली जनतेचा कसा वाटा होता, सिंहाचा वाटा होता, ते त्याने अक्षरशः एक एक उदाहरणानुसार सांगितलं. आणि ते भाषण आत्तापर्यंतच्या लोकसभेतील एक प्रभावी भाषण म्हणून त्याकडं पाहिलं जातं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलं. त्यानंतर प्रियंका गांधींनी सुद्धा आपलं मत मांडलं. तर हे जे वंदे मातरम आहे, तर या वंदे मातरमचे जर आपण अ, आपले काही सुरुवातीचे काही शब्द पाहिले तर ते आहेत वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. हे 4 शब्दामध्येच खूप मोठा अर्थ साधलेला आहे, की वंदे मातरम म्हणजे या भारत मातेला आपण काय करतो, अभिवादन करतो. तर प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ याच्यामधून पाहिला तर तो असा दिसतो आपल्याला, की सुजलाम म्हणजे जल. ठीक आहे. सुजलाम म्हणजे जल, जल, चांगले पाणी म्हणजे भरपूर पाण्याने युक्त असा त्याचा अर्थ आहे. आणि सुफलाम म्हणजे सुफल, फल म्हणजे फळ, म्हणजे फळांनी समृद्ध असा हा आपला भारत देश आहे किंवा हे भारतीय खंड आहे, असा त्यावेळी आपण अर्थ घेतला घ्यायचा. त्याच्यामध्ये मलय पर्वतावरून येणारा म्हणून तो मलयज शीतलाम, शीतलाम म्हणजे थंड, म्हणजे तो दक्षिणेकडचा जो मलय पर्वत आहे, मलयगिरी जो आहे, ठीक आहे, तिकडून येणारा तो थंड असा तो शीतल वारा आहे आणि त्यातून या भारत मातेला आपण वंदन करतोय. वंदे मातरम असा त्या गीताचा साधा सरळ अर्थ आहे. जर आपण याच्यामध्ये बघितला, सुजलाम म्हणजे क्लीन वॉटर, सुफलाम म्हणजे गुड फूड. पण भारताची सध्याची जी अवस्था बघितली तर ती तशी आहे का? संपूर्ण भारतीयांना स्वच्छ पाणी मिळतंय का? स- स- आपल्याला पुरेसं असं अन्न मिळतं का? अनेक वेळेला 2 वेळचं किंवा 1 वेळचं सुद्धा अनेक नागरिकांना अन्न मिळणं मुश्किल झालेलं आहे. तर त्यावर सुद्धा या याच्यातून सांगोपांग चर्चा होणं गरजेचं आहे आणि ती खऱ्या अर्थानं महुआ मोइत्रा, प्रियंका गांधी असतील किंवा इतर लोकसभेतले खासदार असतील त्यांनी चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. तर देशाच्या राजधानीमध्ये काय झालं, की पहलगाम नंतरचा हे पहिलं अधिवेशन आहे. ठीक आहे. इंडिगोचा जो अनागोंदी कारभार आहे, त्यामुळे भारताची हवाई क्षेत्रातली जी नाचक्की झालेली आहे संपूर्ण जगभरामध्ये, ते आपण उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. इतकंच काय, दिल्लीतील प्रदूषणाची जी समस्या आहे ती इतकी जीवघेणी आहे, की ती दिल्लीच्या मुख्यमंत्री ज्या रेखा गुप्ता आहेत, त्यांना एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काहीसं त्यांनी इतकी चेष्टा केली त्या एअर क्वालिटी इंडेक्सची, त्याचा त्यांना अर्थ सुद्धा सांगता येत नाहीये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना. ही एक म्हणजे खेदाची बाब आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची 90 पर्यंत घसरण चालू आहे आणि तिवारी नावाचा जो भाजपचा खासदार आहे, भोजपुरी खासदार, तो असं म्हणतो की या भारतीयांचा आपल्या भारतीय रुपयाचा आणि त्या डॉलरचा असं काही संबंध येतच नाही. आपण डॉलर वापरलाच नाही पाहिजे. आपण भारतीय चलनामध्येच व्यवहार केला पाहिजे. अशी पण त्यांची चर्चा आपण पाहतो. तर संसदेमध्ये ज्या चर्चा व्हायला पाहिजेत त्या वरील सर्व बाबी आहेत. पण त्या न होता त्या काय झालेल्या आहेत, वंदे मातरम या 150 वर्षाच्या वर्षपूर्तीवरती झाला. नक्कीच वंदे मातरमची 150 वर्ष आपल्याला प्रेरणादायी आहेत. पण त्यानुसार, त्या शब्दानुसार भारतामध्ये जे वातावरण असायला पाहिजे, तर त्याच्या अगदी उलट वातावरण झालेलं आपण पाहतो. आता ह्याच्यामध्ये बघा, हे एक मार्मिक चित्र सतीश आचार्य यांचं आहे, की इंडिगोची जी हालत, सध्याची जी परिस्थिती आहे, त्याच्यावर मदत मागतात
मागितली जाते, पण पंतप्रधान त्यांना वंदे मातरम असे एक आरोळी ठोकतात आणि तिथं आपला विषय संपवतात. म्हणजे आपली जबाबदारी झटकतात असं ते व्यंगचित्र सांगतं. तर वंदे मातरमची काँग्रेसला ॲलर्जी आहे का? काँग्रेसनं तिरस्कार केलाय का वंदे मातरमचा? तर त्याचा उल्लेख आढळत नाही. 1875 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरमच्या या काही सुरुवातीच्या ओळी लिहिल्या. त्यानंतर पुढे टागोरांनी त्याला चाली लावल्या. ठीक आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसनं सुद्धा अनेक वेळेला वंदे मातरमला स्वीकार केलेला आहे. 1905 राष्ट्रीय काँग्रेसनं ती भूमिका स्वीकारली की हे वंदे मातरम हे स्फूर्तिगीत आहे. किंवा 1886 साली काँग्रेसच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम गायलं गेलं आणि जसं जनगण मन आहे तसंच वंदे मातरम आहे असा त्याचा साधा सरळ अर्थ होतो. तर बघा बनारसच्या अधिवेशन असेल किंवा मॅडम भिकाजी कामा यांनी सुद्धा राष्ट्रीय तिरंगा ध्वजासोबत वंदे मातरम अशा घोषणा दिल्या होत्या आणि वंदे मातरम नावाचं एक वृत्तपत्र सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. हे आपण सहजा पाहतोच. आणि वंदे मातरमचा जो ध्वज आहे त्यावेळी बनवलेला एक प्रकारे तो भारतीय ध्वज त्या काळामध्ये होता, सुरुवातीच्या काळामध्ये. तर त्याच्यावर वंदे मातरम ही अक्षरं ठळकपणे नोंदवलेली आहेत. आणि काँग्रेसला वंदे मातरमच्या विरोधात होती काँग्रेस असं जे काय चित्र रंगवलं जातं ते पूर्णपणे खोटं आहे असं आपण म्हणू शकतो. तर भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची जी मातृ संघटना आहे RSS, त्या संघटनेच्या मध्ये वंदे मातरम ऐवजी त्यांनी नमस्ते नमस्ते सदा वत्सले असं एक खूपच चांगलं गीत आहे ते सुद्धा. पण वंदे मातरमला एक पर्यायी गीत सादर करण्याचा तो एक प्रयत्न होता. म्हणजे वंदे मातरम म्हटलं तर काय व्हायचं त्या काळामध्ये? भारतीयांना इंग्रज लाट्याकाट्याने मारायचे, त्यांना तुरुंगामध्ये टाकायचे, त्यांच्यावरती गोळीबार करायचे. वंदे मातरम या शब्दाची इतका धसका इंग्रजांना होता. त्यामुळे वंदे मातरमच्या ऐवजी RSSनं दुसरं गीत म्हटलं. कारण तुरुंगामध्ये कदाचित त्यामुळं त्यांना त्यांना डांबलं जाणार नाही असं पण एक त्यांची भूमिका असू शकते किंवा इतर पण कारणं असू शकतात. तर हे आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे. तर आता तपोवनचा जर आपण विचार बघितला तर तिथली जी झाडं आहेत खूप प्राचीन काळापासून तर ती तोडली जात आहेत. म्हणजे आपण भारत मातेला सुफलाम करण्याचा विचार केला पाहिजे, सुजलाम करण्याचा विचार केला पाहिजे. तसं न होता आपण अगदी त्याच्या विरोधातच वाहतोय. किंवा एअर क्वालिटी इंडेक्स हा जो आपण पाहिला प्रदूषणाचा, किंवा सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे 3,68,000 झाडं ही अदानीच्या खाणीसाठी छत्तीसगडमध्ये काय होणार आहेत? तोडली जाणार आहेत. म्हणजे ही सुद्धा एक खेदाची अशी बाब आहे. आणि भारतीयांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. वंदे मातरम हे आपल्याला प्रिय आहेच, पण वंदे मातरम सोबत आपल्याला या ज्या देशाच्या समस्या आहेत त्यावर प्रति आपण कधी विचार करणार आणि ते प्रश्न आपल्याला कधी समजणार की कोणताही मुद्दा झाला की त्याला भावनिकता बनवायची. देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा अशी म्हणजे त्याचा देशाच्या गद्दारीशी पण संबंध जोडला जातो. हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा भाजपचा जो वंदे मातरमचा त्यांनी जो काही लोकसभेमध्ये जो विषय मांडला त्याच्यामध्ये विरोधी पक्षाने अक्षरशः अभ्यासपूर्ण मांडणीतून यांची चिरफाड केलेली आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेची. हे आपल्याला यातून स्पष्टपणे दिसून येतं. थँक्यू.